नमस्कार, मी देवनाथ। आज मी आहे नागपूरच्या सोनेगाव तलाव इथे। दरवर्षी उन्हाळ्यात देखील जलाशय भरणारा सोनेगाव तलावाची ओळख आहे। आताही काही प्रमाणामध्ये उन्हाळा असून देखील इथे पाणी आहे, मात्र हा पुरेसा जलसाठा नाही। दुसरीकडे आपण बघू शकतो की यावर्षी तीव्र उन्हाळा असल्यामुळे आणि त्यातच काही अवकाळी पाऊस येत असल्यामुळे हा तलाव थोडा प्रमाणात भरून दिसतो आहे। दुसरीकडे आपण लांब जर बघितलं तर लक्षात येईल की या तलावाचं खोलीकरणाचं काम सुरू आहे। गेल्या काही वर्षापासून या तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी आणि खोलीकरणासाठी प्रशासनाच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे। दुसरीकडे कामही सुरू आहेत। अशा स्थितीमध्ये आपण बघू शकता की हा तलाव जो आहे हा या भागातल्या किंवा नागपूरचा एक सौंदर्याचा महत्त्वाचा ठिकाण आहे। अगदी विमानतळाच्या पाठीमागचा हा परिसर आहे। या परिसरामध्ये सोनेगाव वस्ती आहे, म्हणूनच या तलावाला सोनेगाव तलाव म्हणून ऐतिहासिक काळापासून ओळख आहे। आणि या तलावाच्या अवतीभोवती असलेली जी वस्ती आहे, इथे फिरायला येणारे जे नागरिक आहेत त्यांना एक चांगलं वातावरण मिळावं यासाठी या तलावाचं फार महत्त्व आहे। या तलावाचं सौंदर्यीकरण करताना प्रशासनानं तलावाच्या भोवताल एक भिंत उभारलेली आहे, सिमेंट आणि दगडाची, आणि त्याला ट्रॅक पण देण्यात आलेला आहे। वॉक ट्रॅकच्या माध्यमातून फिरायला येणारे जे लोक आहेत फिरायला येणारे लोक या माध्यमातून इथे बसतात, फिरतात। भविष्यामध्ये जेव्हा हे पूर्ण सौंदर्यीकरण होईल त्यावेळेस या भागामध्ये छान पद्धतीनं विरंगुळा होण्याच्या दृष्टीनं निसर्गरम्य वातावरण म्हणून या तलावाची नक्कीच ओळख। सोनेगाव तलाव असा जिवंत राहावा, त्याचं संवर्धन व्हावं, जतन व्हावं यासाठी आपल्यासारख्या सर्व नागरिकांनी पुढाकार घेण्याची आज नितांत गरज आहे। धन्यवाद।